नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज खूप छान अशी रीडिंग घेऊन आली आहे जी दत्तगुरूंची आहे आणि एका खूप मोठ्या एनलाइटमेंटची जे ज्ञान आहे त्याच्याशी तुम्ही जोडले जाताय। आणि हे ज्ञान असं नाहीये बाबा की तुम्ही कुठेतरी शिकायला गेलाय किंवा काय, असं नाहीये। ते गूढ कप्प्यात तुमच्या हृदयामध्ये असा जो गूढ कप्पा आहे, आपण काय म्हणतो प्रत्येक गोष्ट म्हणजे जे सुप्त आहे, जे असं गूढ आहे तिथपर्यंत पोहोचायसाठी खूप रस्ते पार करायला लागतात, खूप पायऱ्या चढायला लागतात, खूप गोष्टी करायला लागतात आणि त्याच वेळा आपण त्या खजिन्यापर्यंत पोहोचतो, हे की नाही। असा खजिना जो ज्ञानाचा आहे, त्या ज्ञानाच्या खजिन्यापर्यंत दत्तगुरू तुम्हाला पोहोचवतायत। आणि तो ज्ञानाचा खजिना म्हणजे तुमच्या आत, तुमच्या हृदयामध्ये गूढ अशा त्या कप्प्यामध्ये भरलेला आहे तो कधीही रिता होणार नाही। का भरलेला, इतका मोठा खजिन्यापर्यंत तुम्हाला दत्तगुरू पोहोचवत आहेत। आणि हा ज्ञानाचा खजिना तुम्हाला तुमची ओळख, तुमचं नाव, मान सन्मान आणि हे सगळं कर्तबगारी, ह्या सगळ्यापर्यंत तुम्हाला तो नेऊन पोहोचवणार आहे। कारण त्यामध्ये दत्तगुरूंचे आशीर्वाद आहेत आणि तुमचा विश्वास आहे, तुमचे पेशन्स आहेत आणि त्या पेशन्सने आणि विश्वासानेच तुम्ही त्या खजिन्यापर्यंत पोहोचलेले आहात। तर आजचा रीडिंगचा हाच विषय आहे, जो ज्ञानाचा खजिना आहे तुमच्या हृदयातल्या ज्ञानाच्या खजिन्यापर्यंत, गूढ खजिन्यापर्यंत दत्तगुरू तुम्हाला पोहोचवत आहेत। मग हे पोहोचवत असताना तुम्हाला काय गायडन्स दत्तगुरू देत आहेत, काय मार्गदर्शन करतायत, काय तुम्हाला सांगतायत की काय करायचंय, काय कसं पोहोचायचंय किंवा काय त्यातनं घ्यायचंय। जे ज्ञान तुमच्याकडे यायला लागलंय, जे ज्ञान तुम्ही घेताय त्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय, काय करायचंय याबद्दल सुद्धा तुम्हाला दत्तगुरू मार्गदर्शन करतायत। बाहेर पाऊस तर खूपच पडतोय आणि मला वाटते मी मागची जी रीडिंग झाली त्यामध्ये रीडिंग करत असताना डिझास्टर मी 2 वेळा बोलले, माझ्या नंतर ते मला हे झालं, पण मला ऍक्च्युली ते डिझास्टर हे अचानकपणेच माझ्या तोंडातून निघून गेलं। आणि 2 दिवसातच नैसर्गिक आपत्ती, इतका पाऊस आणि सगळीकडे हानी, इतकं जोरात जे सुरू झालेलं आहे, म्हणजे काही गोष्टींचे संकेत अगोदरच लागलेले असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचताना म्हणजे आपण ते क्लिक करायला थोडा वेळ लागतो की काय आहे। मी खूप विचार करत होते की हा शब्द माझ्या तोंडून का निघाला डिझास्टर, आणि लगेच 2 दिवसात पावसाने इतका थैमान घातलेला आहे आणि पुण्यात तरी सगळीकडे आळंदी आणि अक्षरशः आता वारी पुढे जाणार आहे, पांडुरंगांच्या भेटीला वारी जाणार आहे आणि वारकरी इतके सगळं जमून हे करून, तर पावसाने आणि इंद्रायणीने तरी महापुराचा पूर्ण हे गाठलेला आहे। तर या सगळ्या ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय, वारकरी जे आपले सगळे हे आहेत त्यांना सगळ्यांना नम्रतेचं आवाहन आहे आपल्या चॅनलतर्फे, स्वतःची काळजी घ्या। पावसाची आणि खूपच सगळीकडे हे चाललेलं आहे। पांडुरंग आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या भक्तांचं, त्यांच्या लेकरांचं रक्षण करायला, पण आपणही त्यांना जे काही झालेलं आहे त्याला कुठंतरी आपणही जबाबदार आहोतच। पण आपण आपली जबाबदारी लक्षात घेऊन, स्वतःची काळजी घेऊन या वारीमध्ये सहभागी होऊन पांडुरंगांचं दर्शन घ्यावं, ही अगदी नम्रतेचं सर्वांना आवाहन आहे। थँक्यू सो मच। रामकृष्ण हरी। आणि या दत्तगुरू तुमच्या त्या खजिन्यापर्यंत तुम्हाला पोहोचवत आहेत। असा कुठला खजिना आहे ज्यासाठी तुम्ही खूप वाट बघितली, खूप पेशन्स ठेवले, खूप सगळ्या गोष्टी असं झालं की ज्याची तुम्हाला खरंच म्हणजे ते ज्ञान, त्या ज्ञानाला सुद्धा तुमची ओढ होती आणि तुम्हाला सुद्धा त्या ज्ञानाची ओढ होती। असं काहीच तुमच्या आयुष्यात जो खजिना आहे तो तुमच्याकडं येऊ पाहतोय। काय म्हटलं बघा, तुमच्यामधली जी विनम्रता आहे, विनम्रता, खूप विनम्रता आहे तुमच्यामध्ये। म्हणजे तुमच्यामध्ये असं हे नाही आहे एखाद्याला समोरच्याला म्हणजे आपला काय आपण म्हणतात, एखादी व्यक्ती अशी असते त्याला अहंकार असतो स्वतःच्या पैशाचा असेल, ज्ञानाचा असेल, कर्तृत्वाचा असेल, कर्माचा असेल, कशाचाही अहंकार। अरे अहंकार कुणाचा कुठंच टिकू शकत नाही आणि तो कधी ना कधी एक दिवस तो पायधुळीला जातो, खाली पडतोच, गर्व गळतो। तर तो अहंकारी जी व्यक्ती असते त्यामध्ये बघा ते कसं बरबटलेलं असतं, तसं तुमच्यामध्ये तुम्ही लांब पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवल्या तुमच्यापासून। म्हणजे जो मीपणा आहे, इगो आहे, अहंकार आहे, ॲटिट्यूड, आपण जे काय सगळ्या गोष्टी म्हणतो ह्या सगळ्यांना दूर ठेवलंय। जिथं तुम्हाला असं वाटतं की इथं मला आता माफी मागितली पाहिजे, तिथं तुम्ही सहजपणे माफी मागता।
शरण जाता, समर्पित होता. मग परमेश्वर असू दे, एखादी व्यक्ती असू दे, लहान मुलं असू दे, पशु असू दे, पक्षी असू दे, प्राणी असू दे, कुणीही असू दे, जिथं तुम्हाला असं वाटतंय की तुमचं काहीतरी चुकलंय तिथं तुम्ही विनम्रतेनं झुकून जाता आणि तिथंच तुमचं खरं ज्ञान बाहेर पडतं, असं दत्तगुरु तुम्हाला सांगतात. आणि दत्तगुरु म्हणूनच तुमच्यातला तो कप्पा खुला करतायत खजिन्याचा. विनम्रता ही खूप खूप महत्वाची आहे. ज्या गोष्टी आपण खरंच देऊ शकतो ते म्हणजे प्रेम आहे, माया आहे, आदर आहे आणि हे सगळं भरभरून तुमच्यात वाहते. मग ते कुणाच्या, ज्याचं हृदय चक्र ओपन झालेलं आहे, ज्याचं हार्ट चक्र ऍक्टिव्हेट आहे, त्याच्या हृदयातलं ते सगळा जो खजिना आहे की नाही तो बाहेर पडतो. म्हणूनच दत्तगुरु तुम्हाला तुमच्या त्या ज्ञानाच्या खजिन्यापर्यंत घेऊन जातात. तुमच्यामध्ये इतकी विनम्रता आलेली आहे. म्हणजे जर आपण माऊलींचा किंवा माऊलींचं जर तुम्ही आता ज्ञानेश्वर माऊलींचं जर वारीचं सगळं हे वाईब सगळे असेच आहेत, तर माऊलींचं जर आपण चरित्र वाचलं किंवा चरित्र ते ज्ञानेश्वरी सगळी वाचली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी किती किती त्रासातून आणि किती सगळ्या ह्याच्यातून ज्ञानेश्वरी लिहिली. तर ह्या सगळ्या मोठ्या म्हणजे जे की सगळं होतं तरी सुद्धा त्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा माफ केलं, सगळ्यांना माफ केलं, हसत हसत सगळ्या गोष्टी पुढं घेऊन गेले आणि जगाला जगण्याचं ज्ञान देऊन गेले. तेच जे ज्ञान आहे, जसं त्यांनी ज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीनं जे ज्ञान दिलं, जे माऊलींनी ज्ञान दिलं, त्याच ज्ञानाच्या खजिन्यापर्यंत दत्तगुरु तुम्हाला घेऊन जात आहेत. तो जो खजिना आहे तो आत तुमच्या गूढ आत त्या हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवलेला आहे आणि ते ज्ञान असं आहे जे विनम्रतेचं आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. आणि त्यामध्ये तुम्ही एका अशा संप्रदायाशी, एका खूप छान जे संप्रदाय असा आहे जे ज्ञानानं भरभरून गेलेलं आहे, जिथं फक्त आणि फक्त ज्ञान आहे आणि ताल, सूर, नाद आणि आनंद, प्रेम या सगळ्या गजरामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जाताय, म्हणजे त्या संप्रदायाशी जोडले जाताय. इतका छान असं गोड गोड मेसेज आहे बरं का. आणि दत्तगुरूंनी तुमच्यासाठी हा मेसेज दिलेला आहे. ज्ञान भक्ती सार असं म्हणजे एखाद्या समुदायाशी सुद्धा तुम्ही जोडले जाताय जो ज्ञानाने भरलेला आहे. तुमच्या हृदयातलं ज्ञान म्हणजे कसं असतं आपण ज्याच्याशी जोडले जातो त्याचं ज्ञानाने प्लस आपलं म्हणजे ते द्विगुणित होतं. तशा पद्धतीनं तुमच्यातलं ज्ञान वाढते. म्हणजे तुम्ही एखाद्या अशा ग्रुप असेल, असे काही ग्रुप असतात जे अध्यात्माशी जोडलेले असतात किंवा काही पारायण सोहळे असतात, काही असतात असे ग्रुप असतात जे आध्यात्मिक प्रगतीने पुढे झालेले असतात. तर अशा काही ग्रुपशी तुम्ही कनेक्ट होताय आणि त्यामुळे तुम्हाला खरंच म्हणजे कसं होतं म्हणजे गृहस्थी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये जितकं ज्ञान तुम्हाला घेता येईल तितकं तुम्ही घेतलेलं आहे, तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलाय. पण त्याच्या पुढचा एक टप्पा आहे. जेव्हा आपण अशा लोकांमध्ये एकत्र येतो किंवा अशा समुदायाशी कनेक्ट होतो त्यावेळेला अजून आपल्यातलं ज्ञान बाहेर येतं. जिथं आपण पोहोचलेलो नसतो तिथं आपण पोहोचतो. म्हणजे जो विचार आपण कधीही केलेला नसतो तिथपर्यंत पोहोचतो. तसे तुम्ही पोहोचणार आहात. म्हणजे तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये जे करतायत ते त्या ज्ञानापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. तुमच्या ह्याच्यामुळे, तुमच्या भक्तीमुळे, तुम्ही जे ध्यान आणि आराधना साधना जे काही तुम्ही करताय त्याने तिथपर्यंत पोहोचलाय. पण अशा एका ग्रुपची तुम्हाला हे होणार आहे, कनेक्ट होणार आहे अशा ग्रुपशी की खूप मोठं अजून जे ज्ञान आहे म्हणजे जो तुम्ही विचार ज्या बाजूला तुम्ही अजून लावलेला नाहीये तिथून तुम्ही तो लागणार आहे. तिथे तुम्हाला तो विचार लागणार आहे आणि तिथून तुम्ही पुढे जाणार आहात. असं सुद्धा तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. खूप मोठी उंच भरारी घेताय तुम्ही. ते जे ज्ञान मिळणार आहे तुम्हाला ते तुम्हाला म्हणजे पूर्णच वेगळंच तुमचं स्वरूप बाहेर काढणारा असं ज्ञान असेल असा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. आणि दत्तगुरूंनी तुम्हाला हा मेसेज दिलेला आहे. खूप मोठं असं हे आहे. म्हणजे सगळं जो एक वर असा पेहराव होता, जो पेहराव असा होता की बाबा काही आपल्या गोष्टी म्हणजे हे मी कसं कनेक्ट करू किंवा काय करू किंवा काय अशा कुठल्याही कुठल्याही समुदायाशी कनेक्ट होताना काही होताना काही गोष्टी असतात, काही न्यूनगंड असतात, काही असतं सामाजिक स्तरावर काही गोष्टी झालेल्या असतात, होत असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला असं वाटतं. पण हा सगळा पेहरा, हा सगळं खोटं आहे असं तुम्हाला वाटायला लागेल. म्हणजे जे खरं काय आहे तर परमार्थ आहे, परमेश्वर खरं आहे. त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी जे दान दिलेलं आहे, स्वतःवर जे प्रेम करायला सांगितलेलं आहे, माफ करायला सांगितलेलं आहे, हे खरं आहे. हे खरं आहे. आयुष्याची एक बाजू जर बघितली आयुष्यातली तर स्वतःवर प्रेम करा. जे काही रंजले गाजलेले आहेत त्यांच्यासाठी व्हा आणि जे ज्ञान तुमच्याकडे येते ते ज्ञान घेऊन
स्वतःही घ्या, इतरांपर्यंतही पोहोचवा. ह्याच्यासाठी आपल्याला जे म्हणजे एक आयुष्याचा एक गप्पा असा असतो, आयुष्याचा गप्पा एक स्वार्थाचा असतो, एक परमार्थाचा असतो. तर परमार्थ काय आहे, खरा परमार्थ काय आहे आणि या परमार्थामुळे काय आपल्या आयुष्यात बदल होऊ शकतो, हे सगळं आपल्याला आणि ही जी जर्नी तुमची चालू होणार आहे यामध्ये तुम्हाला साक्षात दत्तगुरु ही गुरूंचा आशीर्वाद आहे हा. आणि दत्तगुरु तुम्हाला या जर्नीमध्ये तुम्हाला दाखवतात की खरं आयुष्य काय आहे, रिअल लाईफ काय आहे भगवंत, काय आहे परमार्थ, आणि या सगळ्या गोष्टी काय आहे त्यात तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाल. असं सगळं तुमच्यासाठी दत्तगुरु देणार आहेत आणि ते तुमच्या ज्ञानाला खूप छान असं बाहेर काढणार आहेत. आणि असा जो निर्णय आहे एखादा निर्णय असा आहे तो तुम्ही घेऊ शकताय जो तुमचं ज्ञान वाढवू शकेल. एखादा काही शिकायचं असेल तरी सुद्धा, आणि आपण सुद्धा 15 जुलैपासून टॅरो रिडिंगचा कोर्स जो चालू करतोय त्यासाठी सुद्धा जर कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. जे डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या संधीचा लाभ घ्या. कारण पुन्हा लवकर रिडिंग किंवा कोर्सेस चालू करण्याचे माझे काही म्हणजे लवकर हे नाही आहे. हा जो कोर्स मी आता चालू करते कारण जास्तीत जास्त मला आता थोडासा वेळ आहे, तर मला बाहेर कनेक्ट व्हावं आणि तुम्हा सर्वांपर्यंत हे जे काही गूढ रहस्य आहे टॅरोचे किंवा इंट्युटिव्हली मी रिडिंग कशी करते असं सुद्धा बरेच आपल्या क्लायंट्सना किंवा हेतून वाटतं की तुम्ही कशी रिडिंग करता. तर हे सगळं सुद्धा मी तुम्हाला कोर्समध्ये आणि कमीत कमी फी मध्ये तो कोर्स ठेवलेला आहे. पुन्हा ती संधी तुम्हाला मिळेल नाही मिळेल तर नक्की तुम्ही त्या कोर्सला जॉईन व्हा. आणि तुम्हाला हे टॅरोचं जे तुम्ही नका लोकांसाठी पण स्वतःच्या तुमच्या रोजच्या आयुष्यासाठी तुमच्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही हा कोर्स जॉईन करा असं मला तुम्हाला सांगणार. अगदी साध्या सरळ शब्दात भाषेत तुमच्याच ह्याच्यामध्ये तुमच्या जसं तुम्हाला समजेल कळेल त्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, थँक्यू सो मच. तर असा काही निर्णय आहे, हे जे कार्ड आहे असा काही निर्णय आहे निर्भयपणे तुम्ही घेऊ शकता. मनामध्ये कोणतीही भीती असेल, मनामध्ये काही न्यूनगंड मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, तर असं काही असेल तर काढून टाका. आणि एखादा संप्रदाय असेल, एखादं आध्यात्मिक असं काही ग्रुप असेल त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होता. बाबा कसं असते म्हणजे आपण कुणाशी कनेक्ट होतो त्याचे व्हाइब्स आपल्याशी कनेक्ट होत असतात. तसं आपलं चॅनल आहे तसंच म्हणजे प्रत्येक गोष्टी अशा असतात जिथून काय व्हाइब्स येतात, भक्तीचे येतात आणि प्रेमाचे येतात किंवा आणि काही येतात वेगळेच. प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी असते, त्याचे वेगळे व्हाइब्स असतात. त्या व्हाइब्स प्रमाणे ती लोक जुळत जातात. तर इथं जे आहेत लोक किंवा इथं ज्या सोल्स आहेत त्यांचे व्हाइब्स म्हणजे भक्तीचे आहेत, परमार्थाचे आहेत, परमेश्वराशी त्या कनेक्ट आहेत. म्हणूनच दत्तगुरूंना तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या हृदयातला जो झरा आहे, तुमच्या हृदयातला जो कप्पा आहे, जो गूढ रहस्याचा आहे, जो खजिना आहे, तो ज्ञानाचा आहे, अमृताचा कलश, हा जो निर्णय आहे निर्भयपणे तुम्हाला घेण्यासाठी दत्तगुरु सांगतायत. कारण इंद्रधनुष्यासारखे रंग तुमच्यामधून बाहेर येतात. इंद्रधनुष्य कसे असतात, त्याच्यामध्ये 7 रंग असतात, 7 सूर, 7 रंग, 7 चक्र. आणि ह्याचं जे रहस्य आहे या रहस्याशी तुम्ही जोडले जाणार आहात, या रहस्याशी तुम्ही एकरूप होणार आहात. आणि त्यामुळे तुमच्यातलं जे गूढ रहस्य जे आहे ज्ञानाचं आहे, काय असतात ही 7 चक्र, काय याच्यामध्ये शक्ती असते, काय या 7 रंगांची शक्ती आहे, 7 जे अंक आहे हा 7 तो त्याचा काय खरं ते म्हणजे स्पिरिच्युअल तो का अंक आहे, कशासाठी आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं जे काही रहस्य असतं, बरेच वेळा आपल्याला वाटतं हे चाललंय ना ठीक असंच असतं हे, पण नाही. प्रत्येक अंकाचा, प्रत्येक रंगाचा, प्रत्येक दिशेचा, प्रत्येक ह्याचं काहीतरी आपलं एक कौशल्य असतं, त्याचं एक काहीतरी हे असतं. त्यामुळे त्याच्याशी तुम्ही जोडले जाणार आहात. हे गूढ रहस्य म्हणजे हेच आहे. आणि अगदी निर्भयपणे तुम्ही जोडले जाताय, अगदी छान तुम्ही या ज्ञानाशी खजिन्याशी जोडले जाताय. स्वतःच म्हणजे काय बरेच वेळा काय असतं बघा, आपण काहीतरी स्वतःजवळ जर राखून ठेवून मग इतरांना शिकवत असतो, काही असं सुद्धा म्हणजे हे असतं. तर ज्ञान झाकून ठेवून ते साठवून ठेवून त्याचं ते वाढत नाही. तर जितकं तुम्ही द्याल तितकं ते जास्त वाढत जातं. आणि तशाच त्या जे तुमच्याकडं आहे, मग तुम्ही जर मी तर हेही सांगेन, जर असे तुम्ही कोणीही जर काही क्लासेस घेत असताल, शिकवणी घेत असताल, कोणतंही माध्यम असू दे, मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही टॅरो शिकवताय किंवा न्यूमरॉलॉजी किंवा रेकी शिकवताय,
तर शिका, कोणतीही गोष्ट तुम्ही शिकवू शकता, पण ते करत असताना तुम्ही अगदी आतून देता तुम्ही. जर इथं कोणी लेक्चरर असतील, प्रोफेसर असतील, शिक्षक असतील किंवा कोणत्याही माध्यमातून गुरुभूमिकेमध्ये असतील, ज्ञान देत असतील, शिकवत असतील, तर ते सगळ्यांसाठीच हा मेसेज आहे. दत्तगुरु तुमच्यासाठी अजून एक जो आतला कप्पा आहे, ज्ञानाचा जो खजिना आहे, खरं रिअल ज्ञान काय आहे ते तिथपर्यंत तुम्हाला ते पोहोचवत आहेत. आणि खूपच मोठा असा हा मेसेज आहे तुमच्यासाठी. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, कारण इतकी मोठे जे ज्ञान असतं आणि हे जे जर्नी आहे, जे चॅनल आहे, हे म्हणजे स्पिरिच्युअल आहे आणि दत्तगुरूंच्या आदेश आणि हा सगळा जो संसार तो मांडलेला आहे. तर याच्या सगळ्याशी तुम्ही कनेक्ट व्हा, जेणेकरून तुमच्या सगळ्या आयुष्यातले जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यावर तुम्हाला उपाय जे काय आहे ते दत्तगुरूंच्याकडून दिले जातील आणि तुम्ही त्याच्या पुढे तुमच्या आयुष्यातले ह्याच्यावर मार्गक्रमण करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा साधेपणा हीच तुमची ओळख आहे, तुमची सिम्प्लिसिटी हीच तुमची श्रीमंती आहे. आणि हेच तुम्हाला इथं सांगितलं जाते. आपण एखाद्या साध्या म्हणजे बघा बरेच वेळा आपण काय करतो, असं म्हणजे जी व्यक्ती अशी साधी असते, सिंपल राहते, वागते, बोलते, करते, आपण म्हणजे त्याच्याकडे असं नाही बाबा हे ना. काही वेळा अशी लोक असं बघत असतात की याला काय म्हणजे नाहीये ज्ञान किंवा काय असं, त्याच्या बुद्धीपर्यंत, शक्तीपर्यंत ती पोहोचतच नाही. पण परमेश्वराला माहित असतं आणि त्यांच्यापर्यंत अशा सोल पोचतात, ज्या चॅनल पर्यंत आपल्या अशा सोल पोचतात ज्या खरंच आत्मिक ज्या गोष्टी आहेत किंवा सोल टू सोल कनेक्शन जे आहे, जे परमेश्वराशी बंध जोडलेले आहेत, त्याच्याशी ते जोडलेले असतात. कारण जितकं साधं तुम्ही असाल तितकं जास्त तुमच्यामधून ते जे परमार्थ आणि बुद्धीचे, ज्ञानाचे जे व्हाइब्स आहेत ना, ते तुमच्यातनं बाहेर पडतात. कारण तुम्हाला दिखाऊपणा अजिबात नाही हे होत. दिखाऊपणा करत नाही म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही हे करत असाल, दिखाऊपणा नाही आहे. तुम्ही जे काय आहे म्हणजे आतून बाहेर ज्ञान ते देता आणि त्यामुळेच तुमच्यातलं ते ज्ञान बाहेर काढताय. जे साधू संत, मी माऊलींचं तुम्हाला उदाहरण दिलं, त्यांनी कसं म्हणजे सगळ्या गोष्टी, ते तर साक्षात भगवंताचं स्वरूप, त्यांनी किती साधेपणानं, निर्मळपणानं परमार्थ जो काय आहे तो आपल्याला शिकवला. तसाच जो परमार्थ आहे आणि तसंच जे ज्ञान आहे ते म्हणजे सगळ्या मायाजाळात आपण अडकून पडलं की जे खरं काय आहे, जो खजिना आपला आत दडलेला आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून दत्तगुरु तुम्हाला काय सांगतायत, तुमच्यात साधेपणा आहे, तुमच्यात निर्मळपणा आहे, तुमच्यात म्हणजे एक खूप प्रेमळ अशी सोल तुम्ही आहात, विनम्र आहात. म्हणूनच तुम्ही तुमच्या त्या खजिन्यापर्यंत पोहोचू शकताय आणि म्हणूनच तो खजिन्याचं द्वार तुमच्यासाठी उघडलं जात आहे असं तुम्हाला दत्तगुरु सांगतायत. तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना दत्तगुरु हाच आदेश देत आहेत ह्या रिडिंगच्या माध्यमातून की जो खजिना तुमच्यापर्यंत पोहोचतोय, जे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचतोय, छोट्या छोट्या गोष्टीतून जे तुम्हाला सांगितलं जाते, तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते, ते नक्की तुम्ही त्या ज्ञानापर्यंत तुम्ही कनेक्ट व्हा आणि तुमच्यातलं ज्ञान वाढवण्यासाठी जी संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे ती घेऊन पुढे जा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. खूप मोठा असा हा मेसेज होता आणि खूप हा जो डे काही नाही याच्याशी मी अशी आतून कनेक्ट होते. मला ते खूप सगळं असं ह्याचे वाईब्स येतात, भक्तीचे वाईब्स, खूप छान असं कनेक्शन होतं त्याच्याशी. तर कमेंट नक्की करा रिडिंग कशी वाटली ते बघून आणि रिडिंग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही त्याबाबत जे काही तुम्हाला काय विचारायचं असेल, सांगायचं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यामधून सांगू शकता. आणि ब्लेसिंग्स ऑफ व्हिक्टरीवर तुमच्या ज्या कला आहेत त्याला ते ब्लेसिंग्स मिळाले आहेत आणि दत्तगुरु तुम्हाला तुमच्या त्या ज्ञानाच्या खजिन्यापर्यंत पोहोचतात. कारण तुमच्यातली जी कला आहे, तुमच्यातला जो आतला मी काय म्हणलं खजिन्यापर्यंत गूढ जे रहस्य आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी गूढ असते जे काही होण्याच्या अगोदर काही संकेत येतात, काही गोष्टी, काही मार्गदर्शन असे असतात, काही असं होऊ शकतं की आपल्या बाबा म्हणजे त्यांचे आदेश असतात आणि त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्याची उत्तरं पोहोचवली जातात, सांगितली जातात. तसंच तुम्ही आहात, तसंच तुमच्यासमोर कुणीही असू दे, त्याच्या मनातल्या शंका कुशंका काढून त्याला योग्य मार्ग दाखवून त्याला पुढे नेण्यासाठी अगदी तुम्हाला सक्षम असं दत्तगुरु बनवतात. आणि म्हणूनच दत्तगुरु सांगतात तुमच्या रोजच्या रुटीनच्या ह्याच्यापेक्षा एक वेगळा रस्ता
निवडण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतायत आणि तो रस्ता तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तोच रस्ता अवेलेबल आहे ज्याच्या मागे 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 जाऊन तुम्ही आयुष्य म्हणजे सगळं भरकटल्यासारखं जे होत आहे, मेंटली स्ट्रेस येतो किंवा आपण सगळेजण म्हणतो. आता ही जे यंगस्टर्स आहेत हे सगळे म्हणजे सगळ्या आता अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण पैसा, प्रॉपर्टी किंवा ह्या सगळ्याच्या मागे हे पाहिजे, पैसा पाहिजे, सगळं सुख सुविधा सगळ्या पाहिजेत, पण आपण छान असू, व्यवस्थित असू तर त्या सुखसुविधांचा आपण त्याचा फायदा घेऊ शकू किंवा उपयोग होऊ शकतो आपल्याला, होय की नाही. मग त्यासाठी आपण छान असायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुम्हाला दत्तगुरू या रिडिंगच्या माध्यमातून हे जे ज्ञान तुम्हाला येते हे तुम्ही तुमच्यावर पहिला तुम्हाला हे करायचंय, तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी. तुमचे घट्ट पायामधली तुमच्या शक्ती जी त्राण जो हरवल्यासारखा वाटतोय, मनावर ताण आलेला आहे, तो घालवण्यासाठी या ज्ञानापर्यंत तुम्हाला पोहोचवतायत. आणि हे ज्ञान त्यासाठीच आहे की तुम्हाला तुमच्यातलं जे ऊर्जा आहे ती बाहेर काढायची आहे. त्या ऊर्जेला तुम्हाला कनेक्ट व्हायचंय. ती ऊर्जा तुमच्यातून भरभरून वाहतीये, फक्त त्याच्याशी कनेक्ट व्हा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि खूप मोठा हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय. खूपच मोठा मेसेज आहे हा. आणि तुमच्यातल्या ज्या कला आहेत, गुण आहेत, खूप साऱ्या कला आहेत. मग तुम्ही सगळ्याच माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं, काही बिझनेस असेल किंवा लेक्चरर असाल किंवा ज्ञान देत असाल, काही नवीन शिकवत असाल, ह्या सगळ्यामध्येच तुम्हाला जे खरंच गरजेचं आहे म्हणजे एक वेगळी लय तुमच्यामधून बाहेर पडणार आहे. त्या म्हणजे ते जे ज्ञान आहे त्याच्यामुळं त्या लयमध्ये तुम्ही कनेक्ट होणार आहात. आणि असा मेसेज तुमच्यासाठी हा दिला जातोय. खूपच मोठा मेसेज आहे. नक्की कनेक्ट व्हा सर्वांनी, कारण तुम्ही कनेक्ट झाला तरच. मी काय म्हणलं आता बिझनेस म्हटलं की नाही, आणि बघा बिझनेसचं कार्ड आलं. ब्लेसिंग्स ऑफ बिझनेस सक्सेस. तुमच्या म्हणजे दत्तगुरू तुम्हाला त्या गुढ रहस्यापर्यंत पोहोचवत आहेत. जर तुम्ही एखादा बिझनेस करत असाल, व्यवसाय करत असाल, कोणत्याही माध्यमातून कोणताही तुम्ही व्यवसाय करा, त्या व्यवसायासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या दिशा, वेगवेगळ्या काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील. तुम्हाला सगळं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. काही असे मला इथं दिसते, काही कॉस्मेटिक्स असतील किंवा स्टेशनरीचं कुणाचा व्यवसाय असेल, ब्युटी पार्लर असेल किंवा असे काही व्यवसाय आहेत जे बाबा ज्यामुळे काही नवीन गोष्टी बाहेर येतात, असं सुद्धा आहे. तर असा बिझनेस जर तुमचा कुणाचा असेल तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचू शकता, ही जी कला आहे आणि हे जे ज्ञान आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मग तुमचा बिझनेस कुठलाही असो, पण आपण चांगल्या पद्धतीने, सकारात्मकतेने, प्रामाणिकपणाने आणि परमार्थ लक्षात ठेवून त्या व्यवसायामध्ये कसं पुढे जाऊ शकतो, कसं लोकांना आपली मदत होऊ शकते किंवा यातून आपलाही स्वार्थ होतो आणि परमार्थही होतो, या दोन्ही गोष्टींचं जे मिलन आहे, असा काही बिझनेस तुमचा असेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये करण्याचा विचार असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं सक्सेस आहे. तर त्यामध्ये स्वतःला तुम्ही इन्व्हॉल्व करून घेऊ शकता. हा सुद्धा तुम्हाला दत्तगुरूंचा आदेश आहे इथं. आणि दत्तगुरू तुम्हाला त्याच तुमच्या गुणांपर्यंत पोहोचवत आहेत, त्या सक्सेस पर्यंत पोहोचवत आहेत जे तुमच्यामध्ये आहे. मग बरेच वेळा आपण काय करतो, धावत जातो. 9 ते 5, 9 ते 6 ड्युटी करणं, 8 तास 12 तास ड्युटी करणं, महिनाभर त्याच्या मागे जाणं. पण तुमच्या स्वतःमध्ये अशा काही कला आहेत, असे काही गुण आहेत ज्यामुळे तुम्ही स्वतःला स्थायी बनवू शकता, स्वतःला एकदम परफेक्ट बनवू शकता. आणि अशा काही बिझनेसच्या आयडिया सुद्धा तुमच्यामध्ये तुमच्यापर्यंत दत्तगुरू पोहोचवतायत. तर त्या आयडियाज लक्षात घ्या, जे तुम्हाला काही सांगितलं जातंय ते लक्षात घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे जा असं तुम्हाला इथं सांगितलं जातंय. कारण दुनिया सगळी गोल आहे, हो की नाही. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा सोर्स असतात ज्यांना खूप चांगलं काहीतरी पाहिजे असतं. सगळेच असे नाही, कमी ह्याच्यामध्ये खूप चांगलं, हो की नाही. तर असं काही जे आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे दत्तगुरू सांगतायत. आणि क्वालिटी जे काय आहे ना ते सगळं तुमच्याकडे, कारण तुमच्यामध्ये सिम्प्लिसिटी आहे, खूप साधेपणा आहे तुमच्यामध्ये. असं म्हणजे असं आपण एखाद्या सोर्स अशा असतात बघा की नाही म्हणजे का आपण खूपच सगळ्या गोष्टींमध्ये अतिरेक करणं किंवा काही अशा गोष्टी ज्या बाबा खरं समोरच्याला त्याचं समाधान मिळालं पाहिजे असं हे नसतं. तर हेतू तुमचा शुद्ध असला पाहिजे. तुमचा हेतू जर शुद्ध असेल तर तुम्ही कमी ह्याच्यामध्ये किंवा कशाही ह्याच्यामध्ये जर व्यवसाय एखादा केला, एखादं ज्ञान दिलं, एखादं काही केलं
तरी सुद्धा त्याचे बेनिफिट्स खूप मोठे तुम्हाला मिळू शकतात, तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना, आणि जे घेणारे आहेत आणि देणारे आहेत त्या दोघांनाही त्याचा आशीर्वाद लाभ मिळू शकतो. तर नक्कीच हे जे गूढ रहस्य आहे, हा खजिना आहे. तुम्ही जे काही करताय, आध्यात्मिक असू दे किंवा व्यवसाय असू दे किंवा शैक्षणिक असू दे, कोणत्याही ज्ञानामध्ये तुम्ही एखाद्याला केलेली मदत, दिलेलं दान आणि हे सगळं तुम्हाला त्याचे ब्लेसिंग्स, व्हाईबचे आहेत ब्लेसिंग्स, आशीर्वाद जे रूप आहे ते तुमच्याकडे येतंय आता, आणि दत्तगुरु तुमच्याकडे ते पाठवत आहेत. आणि तुमच्या आत जे गूढ रहस्य, जे हृदयाच्या कप्प्यामध्ये जे उलगडायचं ना, त्यामुळेच त्याचा दरवाजा तो उघडला जातोय आणि तुम्ही उंच भरारी घेताय तुमच्या ज्ञानामध्ये, आणि खूप मोठा प्रोग्रेस जो काय आहे तो तुमच्यामध्ये होतोय. तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या करिअरमध्ये खूप मोठा त्याचा इफेक्ट तुम्हाला लवकरच जाणवेल, कारण तुमच्यातला हा ज्ञानाचा खजिना बाहेर पडतोय. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा, आणि अशाच छान छान अशा रीडिंग घेऊन मी तुमच्यापर्यंत पुन्हा येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा.